नाही आपण तर काम करू तुमच्यावर रागदोष नाही ठेवणार मामा आम्ही. पण आम्हाला स्पष्ट सांगा तुम्ही. मग खाली व्हायला लागतं मामा. आम्ही खाली आता आपली युती होईल. मामा युती जरी झाली तरी मी एक एक देऊ शकता ना मामा. असं नाही ना, निवड तुम्ही 0 ठेवसाल तर कसं चालेल? आम्हाला कोण विचारणार काय विषय नाही ना. ज्या टायमाला 4 नगर शॉक पडून गेले. तुम्हाला बी माहिती मामा, असं काही कमळ काय हे प्रभाग एक मध्ये माहित नव्हतं. 2018चा तुम्ही अनुभव घ्या ना. मी आली. आपल्याला राहू देणार आहे. आज जो विषय होतोय हे सगळं निवड मला आत्महत्या करावं लागली, एवढं मला टेन्शन आलेलं आहे. आणि बघा बघा, आत्महत्या. आपल्याला लढायचं आहे, काम करत राहायचं. कोण आहोत? खूप काम केलं मी. आपलं काम होतं आम्हाला मामाला खाली भेटायचं. बघा आम्ही खाली पडले म्हणतो संपला विषय. आम्ही काहीच प्रचार करणार नाही. आणि आम्ही कोणाबरोबर फिरणार बी नाही, आम्ही घरी बसून राहू. कस काय फिरतील मामा कार्यकर्ता सोडून? बस, वाल्मिक स्पष्ट वाल्मिक. तुम्हाला मला एक सांगू. सांगा, तुम्ही जेव्हा आमदारला उभे होते 7 वर्षापासून प्रभाग 1 ची कोणती कार्यकर्ता येते मला असं सांगा, मी माघार घेऊन येईन. मला सांगून द्या. मी आज बी सांगून देईन, मी सांगेन की मी माघार घेते. आणि तुम्ही आधी बी मला सांगितलं लोकसभेला बी या की लोकांनी तुम्हाला काय तिकीट केलं, भेटणार तुमच्या नाही. नामाला काय केलं हे सांगा ना मामा. प्रत्येक वेळेस गिरीश भाऊ दुसरे लोक आणतील आणि त्यांना तुम्ही प्राधान्य द्या. तुम्ही आमदार आहेत ना, तुम्ही आमदार आहे. बीजेपीचे आमदार कोण आहे आता? तुम्ही आहे. तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही जर सगळ्यांचं ऐकून घेशाल तर तुम्हाला पुढच्या 5 त्रास होईल मामा. हे मी लिहून देते तुम्हाला, मी सांगते. मी आणि याची काय गॅरंटी की आपल्याशी परत गद्दारी करणार नाही. मग तुम्हाला हे याचं बी उत्तर कळवलं दिलं होतं. आम्हाला. मग आम्ही लोकांना तुम्ही जे 4 म्हणता नगर ते शॉक पळाले, माझ्या प्रभागाचा नाश केला बीजेपीने. सगळ्यात पळ कुठे निघालं मग तेव्हा मी काम केलं. आणि आता आपण राजकारणच करतो. लोक मला धरतात, तेव्हा मी प्रचार केला त्या लोकांचा. तुमचे भाऊ पळून गेले, तुमच्या बहिणी पळून गेल्या, आमचं काम कोण करी? मला धरत होते लोक. म्हणून मी प्रवेश केला. नाही तर राजनीती मला नाही पाहिजे. माझ्या प्रभागासाठी मी उभी राहणार आहे. मला जर तुम्ही पहिले सांगून दिलं असं मी फॉर्म भरला नसता. मी माझ्या घरचं खाल्लं असतं. मला काही हे नाही, पण प्रभागासाठी मला नाही. आणि मंडळ एक मधून आपलं भाजपचा एक पण उमेदवार नाही ना. तर मग म्हणजे हे- फक्त हे एक तर द्यायलाच पाहिजे. एक मध्ये का देत एक द्यायला नाही पाहिजे. मी एक तर कार्य- निवडणुकीला आले का? मी ऑपरेशन केलेली बाई. माझं एवढं गर्भपिशवीचं ऑपरेशन 15 दिवसात मी तुमच्या मागे निवड केली. म्हणजे तुमचं खर्चीकरण. हे पण राजू भाऊला पण माहिती. मला परत ऍडमिट करावं लागलं होतं दवाखान्यात. तरी मी नाही, आमच्या मामाला निवडून आणायचंय. मग तुम्ही बोला ना मामा. तुम्ही आमदार, तुम्ही स्थायिक तुम्ही येत बोलू नाही, शकता, बाकीच्यांचा तुम्ही बोलू संबंध शकता. येत नाही. त्यांच्या तिकीट द्यायचा, आमदारच तिकीट देईन असा निर्णय पाहिजे. मी नरेंद्र मोदी पर्यंत पोहोचीन की असं कसं काय करता असं. हे लक्षात ठेवा मामा. जसं सगळे आमदार बोलतात तुम्ही बोलायचं ना. कोणी बी येईन, प्रवेश करीन, त्यांना तिकीट, असं थोडी चालतं. मग 5 वर्ष आधी यायचं होतं त्यांनी आणि हे करायचं होतं. बीजेपीचा प्रचार एकटीने कमळ आणलंय प्रभाग 1ला. कमळ कुठे विसरले होते लोक? एकटीने आणलंय. मी एकटी आहे. सांगा तुम्ही, नंतर मी येईल पाया जोडल्या एवढे. प्रभागात कोण येत होतं? मला त्याचं उत्तर दे. तुम्ही हे मांडा ना की प्रभाग 1 मध्ये हे पळाल्यावर संगीता पाटीलने कमळ आणला तिथे प्रभाग 1ला आणि तिला तिकीट नाही. तर विषय काय आहे मामा? माझा राग नका येऊ देतो मला. माझा तुमच्याबद्दल काहीच राग नाहीये. मग तुमच्यावर दबाव येतो तर तुम्ही बोला ना, जसं मी तुम्हाला बोलते. तर आम्ही लोकांना फेस नाही करू शकत गल्लीतलं. अपमान होतो मामा. काय केलं तुम्ही? जर मला यांनी सांगितलं असं की हे लोक येणार आहेत, तेव्हाच यांनी डिक्लेअर करायचं होतं की बाकीच्यांनी माघार घेऊन. मी फॉर्म टाकला नसता. मी मला तुम्हाला विचारून काय form सांगितलं? टाकला. तुम्ही असं म्हणजे नाही टाकून टाकलं. ठेवा. मी काय बोलली? टाकणार नाही. मी इज्जतदार पाहिजे. कारण आपल्याला मला 4 वेळा पळापळ विचारलं, पडत मी नाही. काय करायचं म्हणून. मी कोणत्याच पक्षात जाणार नाही. आम्ही प्रचार कोणाचाच करणार नाही. त्यांचा प्रचार करायचा, आम्ही कामं करायचे. मग आम्ही कुठे जायचं? पगार मी माझ्या नवऱ्याचा खाईन, दुसऱ्याला भाकरी खाऊ घालीन का? माझ्या नवऱ्यालाच खाऊ घालीन ना. तसं पक्षाचं काम करते तर पक्षाने मला, त्याला दुसऱ्याचा झेंडा धरायला लालचा का पक्षाने मला? हे मला उत्तर पाहिजे. मी आतापर्यंत बोलत नाही. कोणी माझं नाव सांगितलं असेल किती बाई अशी तसं आहे, पण मी एक वचनी बाई आहे. मी काम करणारी बाई आहे. मी सगळ्यांची हसते आणि जास्त बोलते, म्हणूनच माझा प्रचार आहे. जेव्हा यांना प्रवेश झाला तर मला 100 ते 150 लोक घरी भेटायला आले. ताई तुमचं काय? मी काय सांगलं? माझा मामा, त्याच्यावर विश्वास. खोटं नाही मामा. कोणीच नव्हतं ताई 8 वर्षापूर्वी. आणि पहिले मी निवडणुकला तुम्ही विचारा कोणी मदत केलेली आहे 4 नगर शोक आणायला. मी त्यांच्या घरी जाऊन बोलून आले. हे तुम्ही घाणपणा केला म्हटलं. खूप घाण झाली दादा. आणि मी उत्तमराव नानांपासून काम करत आलाय मामा, भाजपचं. हे कधी पद मागितलं पळाल्यावर नाही. 8 वर्ष पण कोणी कमीत काम कमी केलेलं माझ्या नाही. याच्यात मी केलेलं काय करायला आहे. पाहिजे? मी यायची ना तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन. तुम्ही आहे ना कलेक्टर ऑफिसला बी जाऊ शकता की हे ना आपल्या महाल्यांच्या थ्रू मी किती कामं केले, वार्डामध्ये तुमच्या थ्रू किती कामं केलेले, प्रभागामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन विचारू शकता तुम्ही की संगीता पाटील नगर शोक द्यायची का? त्यांनी नाही म्हटलं तर मी माघार घेईन. घाण करायची का परत माझ्या प्रभागात? काही होत नाही मामा. मी गटरचं पाणी पिलेली आहे. इतकं घाण पाणी डोक्यावर हंड्यारलेले फोटो सुद्धा आहे माझ्यावर.
आणि मी तर पाण्याचा प्रश्न संगीता तांडेकरच्या घरी घेऊन गेले ते बाटल्या भरून रिस्पॉन्स दिला नाही मला. मी नगरपालिकेत जाऊन सोडवलाय तो प्रश्न. हा हे मी तोंडावर बोलते, नाव बोलते ना मी मागे नाहीये. बाटल्या घेऊन गेली ती पाण्याच्या, घाण पाण्याच्या. त्या नगर शोकासन 2013 प्रत्येक वार्डात मध्ये एक एक तरी द्या मामा, एक एक सुद्धा हो, आपल्या एक- मनात. एक- बाकी नाही. हे तोंडावर सांगितलं की कोणालाही वेळेत काही बोलावं नाही. नितीन नाही गडकरी- भेटले तर खूप लोक नाराज होणार आहेत. हे पहा, तुमच्या नितीन लई भाऊंना त्रास मी आहेत सांगते लोकं. की गटारचं पाणी घेऊन तुमच्या कार्यकर्त्याकडे गेली होती आणि तो तुमच्या प्रश्न मी मनापासून सोडवला छान आहे. आहेत मामा, तुमची हा प्रश्न स्वभाव. खोटा आहे का? तुमच्या गटारचा स्वभावामुळे पाण्याचा प्रश्न छान तुझ्या आहेत लोकं. प्रभागामध्ये पाईपलाईन राजू भाऊ सांगेल, नाना बुलेटवाला सांगेल की संगीता पाटील 2013 मध्ये हा प्रश्न सोडवलेला आहे. मामा मग आम्ही तुमची गटारचं चाहते पाणी आहेत पिलं लोक, ना. इतके चाहते आहेत ना की काही करू शकता तुमच्यासाठी लोक. आणि लोकं आणि तिथं तुम्ही आम्हाला- एक कमंड नाही देणार तुम्ही तर काय उपयोग आहे मामा. हा? कमळ नाही आपलं तर काय ती करायचं? पाळ माणसं 50 लाख रुपये खर्च किती पाहिजे आम्ही खर्च करतो. आम्हाला 1 रुपया नको द्या. तुम्ही आम्ही आम्हाला वाढले सांगायचं करतो स्वतः. स्वबळावर लढा नाही तर सर्व तोडा. नाही लढायचं आहे रे आपल्याला रे. है ना? काय झालं? आम्ही तुमच्याकडे पाहून सगळं काम करतो. आम्ही कोणाला ओळखत नाही. कुणाकडे टाकले नाही. मी फॉर्मच भरला नसता. तुम्हाला स्पष्ट सांगितलं आज शिरतं सांगा. आम्ही नाही सांगायला की काय. पर्यायाचा अपमान होतो. मी अध्यक्ष असल्यावर मी तिकीट नाही सांगितलं, मला नाही लढायचं. मी ते कार्यकर्त्यांसाठी बोलतो ताराताईंनी बी मागे घेतलं कोणासाठी? माझ्यासाठी. आणि आम्हाला आशा तुमच्याकडे भावनांकडे अपेक्षा करू नको. आता मामा तुम्ही करू शकता. होय. लोकं करतात वाटतं. आपल्याला लढायचं आहे, काम करत राहायचं. सोडा विषय. कसं आहे, आपलं काम होतं आम्हाला मामाला खाली भेटायचं, नका भेटलो पाडा. आपण. आम्ही खाली पडले ना तर संपला विषय. आम्ही काहीच प्रचार करणार. आणि आम्ही कोणाबरोबर फिरणार बी नाही. आम्ही घरी बसून जाऊ. कसं काय फिरतील मामा कार्यकर्ता सोडून? बस स्पष्ट तुम्हाला मला एक सांगतो. सांगा, तुम्ही जेव्हा आमदारला उभे होते 7 वर्षापासून प्रभाग 1 ची कोणती कार्यकर्ता येते मला असं सांगा, मी माघार घेऊन मला सांगून द्या. मी आज बी सांगून देईन, मी सांगेन की मी माघार घेते. आणि तुम्ही आधी बी मला सांगितलं असतं लोकसभेला बी या की लोकांनी तुम्हाला काय तिकीट केलं, भेटणार तुमच्या नाही. डामाला काय केलं हे सांगा ना मामा. प्रत्येक वेळेस गिरीश भाऊ दुसरे हा? लोक आणतील आणि त्यांना तुम्ही प्राधान्य द्या. तुम्ही आमदार आहेत ना, तुम्ही आमदार आहे. बीजेपीचे आमदार कोण आहे आता? तुम्ही आहे. तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही जर सगळ्याचं ऐकून घेशाल तर तुम्हाला पुढच्या पंचवार्षिकला त्रास होईल मामा. हे मी लिहून देते तुम्हाला. मी सांगते, मी आणि याची काय गॅरंटी की आपल्याशी परत गद्दारी करणार नाही. मग तुम्हाला हे याचं बी मी उत्तर कळवलं तुम्ही द्या. मग आम्ही सगळं तुम्ही जे 4 म्हणता नगर शोक पळाले, माझ्या प्रभागाचा नाश केला बीजेपीने. सगळ्यात पळ कुठे निघालं मग तेव्हा मी काम केलं. आणि आता आपण राजकारणच करतो. लोक मला धरतात, तेव्हा मी प्रचार केला त्या लोकांचा. तुमचे भाऊ पडून गेले, तुमच्या बहिणी पडून गेल्या, आमचं काम कोण करी मला धरत होते लोक. म्हणून मी म्हणून मी प्रवेश केला. नाही तर राजनीती मला नाही पाहिजे. माझ्या प्रभागासाठी मी उभी राहणार आहे. मला जर तुम्ही पहिले सांगून दिलं असं मी फॉर्म भरला नसता. मी माझ्या घरचं खाल्लं असतं. मला काही हे नाही, पण प्रभागासाठी मला नाही. आणि मंडळ एक मधून आपला भाजपचा एक पण उमेदवार नाही ना. तर मग एक हे- तर तुम्ही एक तर दोन द्यायलाच मध्ये पाहिजे. देता, मग एक मध्ये काय देत एक द्यायलाच नाही? पाहिजे. एक तर कार्यकर्ता द्या मामा. तुमचे समर्थक म्हणून तुम्ही बाकीच्यांना डाळवताय का हे? ज्या टायमाला स्पष्ट हे लोक हे तुमच्या बोलतो मी. प्रचाराला आले का